आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर छत्रपती संभाजीराजेंनी आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या अनुषंगाने मी या विधानसभेच्या माध्यमातून पूर्ण लातूर शहरभर फिरतोय. एक विस्थापिताचा आवाज म्हणून मी उभा टाकतोय आणि तोच विस्थापिताचा आवाज मोठा करण्यासाठी आज स्वतः शहाजीराजे मला आशीर्वाद देण्यासाठी व इथल्या सर्व नागरिकांना भेटण्यासाठी आलेले आहेत. ज्या विलासराव साहेबांनी विकासाची गाडी अमित भैयाच्या हातात दिली, आता ती गाडी खटारा झाली आहे. ती खटारा झालेली गाडी पुन्हा बनवण्यासाठी मी या विधानसभेसाठी उतरलेलो आहे. राज्यभरात एवढ्या कमी वेळात चालू केलेल्या नव्या पक्षाला जो प्रतिसाद आमच्या अपेक्षित पण नव्हता तेवढा आम्हाला प्रतिसाद नक्कीच मिळायला लागलाय. मधला प्रतिसाद अतिशय चांगला आहे. आता तुम्हाला माहिती आहे लातूर पुण्याकडे आहे. मागचे 20-25 वर्ष झाले, तर ह्याच्यामुळे आम्ही आणि संभाजीराजेंनी आणि स्वराज्य टीमनी ठरवलं की इथून पण आपण 2 विस्थापित कॅन्डिडेट नक्कीच द्यायचे जे लातूरचं उद्या फ्युचर बघू शकतात. की आम्ही तिसरा पर्याय नाही, आम्ही सुसंस्कृत पर्याय आहे या दोघांपेक्षा. आणि आम्ही वेगळं काही नाही घेऊन जात. ह्या लोकांनी नाही केले आम्ही हेच ते करून घ्यायचं, आम्ही हेच म्हणायला लागलो. कारण की मागच्या जर तुम्ही 75 वर्षाच्या इतिहासात बघितला तर जेवढा आपला सक्सेस व्हायला पाहिजे होता, आपलं जेवढं महाराष्ट्र राज्य पुढे जायला पाहिजे होतं तेवढं खऱ्या अर्थाने गेलेलं नाहीये. आणि आपले इकडचे प्रोजेक्ट्स ते आपल्या लातूर, नांदेड अशा शहरांना यायला पाहिजे, ते जाऊन गुजरातमध्ये बसायला लागले. तर निश्चित ह्याच गोष्टींना आम्ही व्यवस्थित करायला आम्ही सत्तेत येण्याचा प्रयत्न करायला लागलो. 2 भूमिका. पहिले तर इथे अगोदर लोक काय करत होते, तर मुख्यमंत्री येऊन गेलेत, मंत्री येऊन गेलेत या पूर्ण परिसरात, तर इतक्या वर्षात एवढे मोठे कंपनीज का नाही आलेत, कारण ते कंपनीज सारखे तिकडे बाहेरच्या राज्यांमध्ये का जातात. आणि ह्याच्या अगोदर पण गेलेत, असं नाही की ह्याच मागच्या 5 वर्षात गेलेत. अनेक वर्षात बाहेरच्या राज्यात मोठे कंपनीज येऊन गेलेले आहेत, तर ते आपल्या इथं का नाही आले. पण असो, ते का नाही आले हा मुद्दा वेगळा आहे. पण आम्ही निश्चित स्वराज्य म्हणून आम्ही प्रयत्न नाही, आम्ही नक्कीच इथं मोठे इंडस्ट्रीज अशा मराठवाड्याच्या सगळ्या शहरांना आम्ही आता नक्कीच